पुऱ्याचा भाव मोठा, छोटा भाऊ लग्न करतोय आणि मोठा भाऊ असाच वसाड पडलाय अजून. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज खूप दिवसाने ब्लॉग करतोय, जे 1 महिना व्हायला आला ब्लॉग केला नाही. आणि आज जरा टाइम पण होता आणि जरा बाहेर पण चाललोय, बोललो करूया करून ब्लॉग. आणि बंटी पण आहे, हाय कर आपल्या सबस्क्रायबर्स. हाय सबस्क्रायबर्स. आणि आमचा मित्र आहे गणेश, गण्या, त्याचं लग्न आहे. आणि गाईज तो काहीतरी 21-22 वर्षाचा असेल, त्याच्याच वयाचा, याच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठा असेल. तो आता लग्न करतोय आणि गाईज आम्ही काय बोलणार. हा आता आमचा भाव 19 वर्षाचा आहे. हा गाईज मी ह्यांच्याहून छोटा 5 आहे. वर्षाचा आहे. आणि तो माझा 22 वय- वर्षाला लग्न करतोय, 19 वर्षाला मुलगीच भेटत नाही. आता 19 माझं रनिंग आहे, आता कम्प्लीट होईल काही वर्षात नाही, सॉरी महिन्यात. आणि गाईज कोर्ट मॅरेज करतोय तो. तर आता आम्ही चाललोय बँड्राला तिकडनं. आणि रात्री मेन मजा आहे, रात्री वरात वगैरे आहे, डीजे वगैरे ठेवलाय, Enjoy. बँजो पण आहे. तर गाईज आज मजा येणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आता बघूया बाहेर जाऊन कोण कोण रेडी आहे ते, कारण की आमची पब्लिक कधीच टाइमवरती रेडी नसते. त्यांना जाऊन असं म्हणजे रेडी रेडी करायला, करावं लागतं. आपण मला रेडीच करायला आले. तर त्याला गाईस बाहेर जाऊन भेटतो तुम्हाला. गाईस निघालो आणि आता आम्ही आलो पार्किंग मध्ये. आणि पब्लिक बघा आजची, हे काय कर रहा है? निमंत्रक काय ते काय बोलतात, चिलबुल काय चिलबुल आहे, काय म्हणतात ते, किलबिल. आणि हा गाईस नवऱ्याचा भाव मोठा, छोटा भाऊ लग्न करतोय आणि मोठा भाऊ असाच वसाड पडलाय अजून. थोडी तरी लाज वाटली पाहिजे, जनाला नाही तरी मनाला तरी. चालेल. आता काय असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय का की मोठ्याचं आधी व्हायला पाहिजे, लहानाचं नंतर, असं नाही. त्याचं होतंय आधी, होऊ दे त्याचं, काय हरकत नाही. आपण खुश आहे. आपण आपल्या आरसीबी जिंकते ना, आपण खुश. तर गाईस निघतो आता इकडनं आम्ही. आणि 12:37चा टाइम होता. आणि किती वाजलेत आता इथे? 12:45 झाले तिथे. ह्याची ड्रेसिंग बघा, वन साइड. नहीं जेल से भाई छुट रहा है कोई तो मिलने जा रहे. आणि तू भावा स्टाफ वाला बन पुढे जाऊन. सेम ना गाईस बघा. आपण और उसका एक दोस्त है गाईस सर्वांमध्ये हे बघा, ह्याची ड्रेसिंग बघा, ह्याची बघा. पण गाईस ह्याची ड्रेसिंग मला आवडले ना. कसला सॅक्सी दिसतोय बघा, कडक एकदम, खास एक नंबर दिसतोय हा. आणि गाईस गाड्या बघा आमच्या पेट्रोल पंपवरती किती आल्यात आज, अजून लाईन वरती आहेत पार्टी. पण भावा कडक दिसतोय सा. हे रोहित स्टाफ वाला किधर है? अरे देख पण हे बंटी काय लहान पोरं लग्न करतायत आणि हे असे लग्न नाही होणार आहे. आपण आपल्यालाच लग्न करून द्यावं लागणार. तू 19 वर्षाचा आहे, तू किती वर्षाचा भावा? गाईस आणि अजून एक जण आमचा भाई जेल मधनं सुटतोय त्याला काच भेटण्यासाठी. हा दर्शन, तो तर माफी आहे, आणल्यानं मदत करा. लहानपणीचा मित्र डॉली चायवाला वाढवून एकदम रोमियो रॉकी भाई. सलाम रॉकी भाई. इसमें 2-3 जन आते मालूम है, एक मोगली भी आ रहे, एक रोमियो भी आ रहे, एक रॉकी भाई. दर्शन इथं बघ, मी त्या केस मागे बसलो होतो, तर ती केस सगळी माझ्या तोंडात जाईल, ठेवलेलं बसताना. गाईस पोचलोय आम्ही आणि अर्ध लग्न लागून पण झालेलं आहे. आता त्याला भेटायला चाललोय आम्ही, लग्नच झालंय पूर्ण. आणि काय बोलतोय तू? जय श्रीराम. हा तेच, जास्त वाजायचं नाही. तो गाईस नवरदेव. पंडित जी हा ये झालं, लग्न झालं. पेढे वाटतोस?
ए क्रिश सबको बांट दो मेरे साथ चल सबको लड्डू खिला आता आता ए रोहित गाईस तो का नवरदेव बोला गण्या नको गाईस नवरदेव आणि नवरी 22 वर्षाचा पोरगा लग्न करतोय हे आत्ताची कार्टे यांच्या गर्लफ्रेंड आहे ते तेरी गर्लफ्रेंड का नाम क्या है हाँ कुछ नहीं है इधर आ भाग रहा तू इधर आ तेरी गर्लफ्रेंड का नाम क्या है मेरी गर्लफ्रेंड का नाम मयंक है। मयंक है क्या कपल से तुम लोग हाँ हक करो एक मेक को हक करो आताची पोरं डेंजर आहे गाइस तू आया क्या कोर्ट में जाके आया क्या मिलके आया क्या कोर्ट में हाँ भाई क्या बोलते भाई बस भाई मजे मजे में ना सब ठीक ना सब ठीक भाई तो तुम लोग की है भाई अरे भाई तुम बड़े भाई हो हमारे भाई हा 29 वर्षाचा झाला अजून मरतोय असा वसाड पडलेला आहे आणि काय लग्न करत नाही किती पोरी पाठी पडतात ना त्याच्या 36 आणि हा एक तसाच पडला पीछे से शादी कर रहे हो भाई काय कधी करणार आपल्या भावाचं झालं पाहिजे काय गाईस आता निघतो आम्ही इकडनं लग्न मगाशी लागून झालेला म्हणून ते काय दाखवायला भेटलं नाही आणि आता सर्व निघतायत सर्वांची घाई होते एक गाडी आले 2 गाड्या पुढे गेल्यात आणि आता आम्ही पण निघतोय आणि गाईस हा गाडी चालवत होता 4 व्हीलर आणि ट्रॅफिक करून ठेवलेली इकडे येत नाही मग कशाला घेत क्या किधर कार में हो गाईस आता इकडनं आम्ही निघतोय आणि घरी जाऊन पण फुल मॅनेजमेंट करायचंय भावाला घाम बघा किती येतोय त्याचा का देतोय ते अरे गाडीवर तर तिकडे जाऊन पण फुल मॅनेजमेंट करायचंय आम्हाला लवकर निघतोय वराग्यांच्या पुत्राचा सन्मान करायचा प्रयत्न मी करीन. नाव घ्या घ्यायचं, नवरोबाला शक्य अवघत म्हणायचं, साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं. गणेशरावांचं नाव घेते, परकांच्या घरात यायचं. गाईस वरात वगैरे सर्व घरी गेले आणि आता आम्ही थोडं आमच्यासाठी आमची म्हणजे प्रेडिटर आणि पाण्याच्या बॉटल वगैरे घ्यायच्या होत्या तेव्हा का सर्व बघायला चाललेत. आणि भाऊ कसला काय म्हणतात एकदम छावा दिसतोय सीबीआर वरती. भाऊ पोचतो ते एक आणि गाईस भावाचा बर्थडे पण येणार आहे खूप लवकर. तर मोठा काय म्हणतात बिग ब्लास्ट होणार आहे भावाच्या बर्थडेला. सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा 28 तारखेला कॉन्टॅक्ट. हा बघा माफिया बघा गाईस. आणि जाऊन गाईस वरातीला नाचायचं पण आहे. डीजे वगैरे लावलेले आहे मस्त पैकी. तिकडनं आमचं जरा सामान घेऊ आणि जाऊ मग वेटर वगैरे. गाईस तिकडे आम्हाला हेल्प भेटले नाही म्हणून आम्ही आलेलो सहकारी भंडार आणि फायनली भेटलंय. पूर्ण क्रेटच घेतलाय. कोणता फ्लेवर हा? वॉटरमेलन. हा सहकारी भंडार. आणि भाऊ खूप थकलेला दिसतोय आज.
गाईस वारात पण भरून झालेली आहे आणि सकाळपासून आम्ही जेवलो ना किती कष्ट केलेत आज. तर भूक पण लागल्या खूप. मी तर बोलले आता. मराठीत बोल. मी तर काही पण बोलेल माझ्यासमोर सीधा नाही, स्पष्ट बोल, स्पष्ट. तुमचं वय 31 होतंय तरी पण असेच पडलेत ओसाड. आम्ही काय कुणाला बोललो का ओसाड पडलेत तरी. तर गाईस आता जाऊन जेवणार आम्ही आणि नंतर मग ब्लॉग बघू आता पुढे कसा होईल ते. जास्त काही होणार नाही, एंड करू तिकडनं आपण ब्लॉग हा. मस्त बाहेर हवा लागते, आतमध्ये खूप गरम होत होता. तर गाईस लग्न वरात जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि मस्त झालं सर्व. आणि थोडा आज कंटाळा आला, लय वैताग आलाय आणि त्यात गरमी होती त्यामुळे एवढा ऊन लागत होता आणि त्याच्यात गरम पण होत होता. तरी पण कसं तरी आम्ही केलं आणि मस्त झालं लग्न वगैरे. आणि आता जेवण करून मगाशी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आता. आणि गाईस आता हा ब्लॉग आपला खूप टायमानंतर आला. पुढे पण थोडं कामाचं वर्क जास्त आहे त्यामुळे ब्लॉग थोडे कमी येतील, समजून घ्या थोडं. आणि खूप लवकरच आपण परत ब्लॉग म्हणजे डेली जसं करायचो तसं करायला स्टार्ट करू. थोडंसं फक्त टाइम द्या, ते पण करू आपण. आणि आता हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस, बाय.